मोहितचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे देतात बैल नाही म्हणत नाही. मोहित कसा विषय गुरु आहे आमचे, गुरुला नाही म्हणता येत नाही. आज बाकासोर बरोबर एक नंबर करू शकतो पण उद्या गटाला मार खाल्ला त्या बैलाची काहीच नाही. नमस्कार. नमस्कार. कसं काय नियोजन झालं रतन बाकासुरचं कसं काय नियोजन झालं? मोहित शेटने दिला रात्री बैल म्हणून झालं नाही तर कशाच होते. गाड्या बरंच पडले तुमच्या आहे ना पाहिजे. कुठे कुठे राहिली ती आता बैल कुशेगावला पण ना? कुशेगावला एक नंबर शेंदावण्यात केलं. आता किती बैल आहेत आता नवीन काय? 4-5 खोंड घेतले. कुठली कुठली नावं? पळल्याशिवाय काय नाव ठेवून मागच्या सोन्या मला वाटतं एक नंबर होता. हो सोन्या फाजीलच एक नंबर चिठ्ठी होता पळून नाही फायनल झाला नव्हता. हो चिठ्ठी होती माहिती की मला. 3 राहिल्या त्या गाड्या त्यावेळेस आपण टेस्टर बिस्टर समजून. का नाही आज सोन्या दिसतच नाही होता. सोन्या आता 21 तारखेला दिसेल कुठं पेडगावला. नाही आता आराम दिलाय का म्हणलं पळावलाय बैल आता उन्हाळ्यात. त्याला आराम देऊन म्हणलं विश्रांती नंतर काढू पेडगाव. म्हणजे आता बिंजोडला पळवलं का सोन्याची असं काय? नाही 3 फेरायला 3 फेऱ्याच इकडे पळवायचो पण आता उन्हाळ्यात दाट मैदान असल्यामुळं दिवसाला म्हणा कधी 4 दिवसाला 5 दिवसाला 15-20 दिवसाची विश्रांती दिली. ते बाकासुर सगळे बैल पळाले आपली घरची समधी होय ना बऱ्यापैकी. मोहित शेटचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे देतात बैल नाही म्हणत नाही. मोहित शेट कसा विषय गुरु आहे आमचे, गुरुला नाही म्हणता येत नाही. चालायचं आहे ना. अजून कसे बाकासुर नियोजन करणार आहे तरी देऊ आपला बैल पळला पाहिजे ती देतात पण रोज घालण्यात उपयोग त्यांच्या बैलाची कशाला क्रेज कमी करायची. जेव्हा आपला बैल पळेल तेव्हा मग एखाद दिवशी मागायचं. सोन्यावर पळलाय आपल्या समजा बैलांवर पळलाय दावणीचे कुठलाच बैल नाही राहिला त्याच्यावर बैल नाही पळला पण आपला बी त्याच्या खालोखाल तरी असावं मागण्याचं तेव्हा पात्रता आपल्या बैलाची ओळखली पाहिजे. आता पेडगावचं कसं नियोजन राहील बघू आता म्हणजे बाकासुर बरं कसं नाही आता फाजीलचाच पायरा त्यांना द्यायचा आहे. पेडगावसाठी काय चालेल डोक्यात. पण एक मोहित शेट बरं मोहित शेट आता तुम्ही बरोबर म्हटलं मामा आपले बघतात ना सगळं आता नियोजन ती कसं विशिष्ट झालं काय? नात बैलाचं पायऱ्याचं नियोजन मामा आणि रणजित सर बनसोडे हे दोघं मिळून करतात. म्हणजे कसं होतं त्यांच्या बरोबर बोलणं होतं सगळं आपलं? त्यांचं पैरे केल्याचं बोलणं होतं ते सगळं नियोजन. त्या दिवशी तुमची गँग मेंबर होती ती पण म्हणली माहित नाही जोट्यात गेल्या कळते आता ना. हो मामा पैरा करतात. त्या दिवशी पण गाडी भारी पळाली बरं का नाही फायनलला अमरापूर मध्ये. अमरापूर खाली जरा ही झालं ना काय सुट्टीला जरा मानिक ठेसाळला आहे ना नाहीतर गाडी मस्त पळाली. गाडी चांगली पडली. मुंबईत पण बिनजोडला पळायला मानिक. हो कधी झाली ती बिनजोड आता? 2 तारखेला. दोघांची उंची सेम लागते म्हणून स्पीड लागते का असं काय? फरक पडतो काय आपल्याला? नाही खांदा असल्यावर बैलाला कसं बाकासुरला हलका बैल असल्या ओढा आणखी जोश येतो ना बैलाला. मोठा बैल ओढण्यात ताकद लागते. हलका बैल बाकासुरला ओढायला सोपं जात. ही गाडी पळती चांगली. ही गाडी कुठे कुठे दिसेल मोहित आपल्याला तरी आपल्याला मानिक पळल्यानंतर कुठं बी दिसेल. अशा अचानक मामांची तुमची नियोजन घ्यायची पळवायची आहे ना. आता विषय आता पावसाळा चालू आहे. पावसाळा म्हणजे बिनजोडची क्रेज चालूच आहे का नाही? कसं काय नियोजन राहतील आता? बिनजोडला ही गाडी 100% पळेल. ठीक आहे. तुमच्यातली कोण कोण बिनजोडला पळतील आता बाकासुरवर म्हटलं तरी? नाही आमच्यातली जी पळेल ती पळवायचं. जी चांगली गाडी पळेल ती पळवायचं. गाडी पळली पाहिजे. हायत बैल मग कुठली पळवून उपयोग नाही. तुम्ही बिनजोड कुठं जास्त मुंबईला जोर का आपल्याकडे पावसाळ्यात तिकडे होणार ना. होय ना. मोहित शेट तुमच्या पुणे पण होते ना बरेच बिनजोड सासवड पाटील. मग खेळतो तुम्ही बिनजोड बरेच? हो खेळतो. यंदा घाटा बी महिना 15 दिवसात एखादं दुसरं मैदान होईल बिनजोड. होय का? म्हणजे आता काय पण उद्या आता पावसामुळे 3 फेरे कंटिन्यू होणार ना तेव्हा बैलवाली बी म्हणणार भाडं भरून खर्च करून लहान मोठ्या शर्ती करून. अंधा विषय आता मला वाटतं आपली मैदान हळूहळू कमीच होतील ना. मैदान राहतात कसं होतं पण मैदान राहून पावसामुळे विलंब होतोय फायनल होत नाही. त्याच्यामुळे माणसानं कसं होतंय बिनजोड मध्ये 500 गाड्या आल्या तर 250 गाड्यांना गुलाल भेटतो. बरोबर. आणि इथं 500 गाड्या आल्या तर 7 ते 8 गाड्यांना गुलाल भेटतो. बाकीच्या गाड्यांना हरपत करावं लागतं. मग त्यांना खर्च बी होतोय. त्याच्यामुळे लोक आता कंटाळतात 3 फेऱ्याला आपल्याकडे. म्हणजे मला 5-10 हजार करू गुलाला पुरती पण आपला गुलाल टाकून घेऊन आनंद ते वेगळाच होतो. त्यामुळे ह्या वर्षी पेक्षा बिनजोडचं प्रमाण जास्त राहील असं वाटतंय. बरं का मोहित शेट करतात आपल्याला कमी पैशाला खेळतात पण खेळतात आहे ना पोरं बिनजोड आपल्याला बिनजोडला घेतात आपल्याकडे आहे ना. होतील महिन्यात 1-2 मैदान चांगली होतील. चांगलं झालं की म्हणजे बैल बाबा जे पहिला पॉज बसायला एक शर्यत केली की बैलांना बी थोडीशी विश्रांती भेटते. त्यानंतर एका गुलालात बी बैल राहतात माणसाला बी स्वरूप येतंय सांभाळायला ह्याला त्याला 4 रुपये खर्च बी निघून जातो. नाही ती महत्वाचं दिवशी घालतो म्हणलं कुठे निघाला पाहिजे. खरं आहे का नाही बाबा बैल पळते म्हणलं बराच करतो तरी अड्डल किती येतो एका दिवशी याचं म्हटलं तरी
आता मिनिमम जर पायरा करून यायचं म्हणलं तर 10 ते 15 हजार रुपये. कुठंच नाहीत गेलं आहे का नाही? 10 ते 15 मिनिमम. हा आणि जर वायदे असलं तर विषय नाही, 50च्या वरच जायचं. ती प्रत्येकाची चॉईस आहे का नाही? काय असेल ते मोहित शेठ. ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे होते परिस्थितीनुसार. त्यामुळे दर्शक एकच विचारायचं की आता जी नवीन पिढी त्या मोहित शेठ बरीच येते पोरं आहे ना, म्हणजे आता बकासूरला बघून म्हणा कोणा त्यांना काय संदेश द्याल जरा? नवीन पोरं मला वाटते अति उत्साहाने येते स्पीड नाही का नाही? नाही आता नवीन कसं अभ्यास करून म्हणजे आता सध्या तर पहिल्यांदा आपल्याला शिक्षणाचं बघितलं पाहिजे, लाईफ बनवायचं बरोबर, बघितलं पाहिजे. नंतर जिकडे काय जावं भेटा ना तेव्हा जावं ह्या क्षेत्रात. आणि ह्या क्षेत्रात आलं तरी पूर्ण डोक्यानंच काम केलं तरच टिकू शकेल, नाही तर ती काय नाही टिकणार, साध्य नाही. कारण दर्शक तुम्हाला मोहित शेठ यांना मास्टर माइंड म्हणतात का नाही? काय असेल ते माणसं म्हणतात दर्शक का? तर तुमचा अनुभव आणि जुनी खेळी आहे का नाही? बैल खेळवत नाही त्यांना वर दर्शक काय असेल? लहान म्हणजे कसं स्टेप न गेलेलं कधी बी चांगलं असतं. डायरेक्ट बकासूरच्या गाड्यात घातलं परत दुसऱ्या दिवशी कोण आपल्याला देणार आहे बैल 1 नंबरचा? बकासूर मिळतोय म्हणून आज आपल्याला बकासूरच्या गाड्यात नाही ना, लहान टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे तेव्हा ती बैलाची क्रेज राहते. आज बकासूर बरोबर 1 नंबर करू शकतो, पण उद्या गटाला मार खाल्ल्यावर त्या बैलाची काहीच नाही व्हॅल्यू. नाही ती बरोबर त्यावेळेसच करायचं नाही. मग ते तयार करायला लागतं दर्शक. तुम्ही बरेच वस्त्र घेऊन तयार केली आहे का नाही? असं नाही ना काय? नाही. तेव्हा म्हणजे घेऊन तयार दिसतोय केली. पळतोय म्हणून नाही. असं पाळणारा जरी घेतलं एखादा गट पास करणार तर त्याच्यावर परत व्हायचं पैर चांगलं करून सांभाळणं चांगली करून ते बैल उजेडात न्यायचं काम. फाजीलराव पण आपला म्हणजे वासरूच घेतलं होतं आपण. होय वासरूचं शिवाजी शेटने घेतलं होतं. हा आणि ते आदत असल्यापासून आपल्याच नियोजनात पहिल्यापासून पळायचं. सोन्यान त्याचं हारच नाही त्या गाडीला आजपर्यंत. गेल्या वर्षी तरी फायनल राहिली होती ती गाडी, माहिती आहे. तिचा 1 नंबर झाला. मोहित शेठ साम्राज्याबद्दल काय बघाल? त्या दिवशी मी व्हिडिओ बघितली पळताना अचानक की वैभव मामा आपले पळवत ना, काय कसा आहे बैल? मुंबईला घेऊन गेलो होतो हा त्या दिवशी बकासूर नेलतं म्हणून वैभवनी नियोजन केलं होतं. ती गाडी जमवून त्यांनी खेळली गाडी, त्यांनी गाडी आणली, त्यांनीच पायरा केलता अंतराने हो, गाडी ते बघितलीस की. पण असं वाटतं तुम्हाला की बकासूर नंतर साम्राज्य म्हणजे कुठं कुठं तयार व्हायला लागले हळूहळू का होईना? हळूहळू चालू आहे. आता मी गुलालात तर राहतोय आपला, हा हा मैदानात नाही तर गुलालात राहतोय. आता नवीन खरेदी काहीतरी केली ना अजून वासरू? हा ते कर्नाटक वरून आणले. ते म्हैसूर टाईप ना? हा त्याची आवड कशी काय? आता आपलं तर पांढरं सगळं पहिल्यापासून, मग अचानक म्हैसूर नाही मामांनी आणलं अचानक. मामांच्या काय डोक्यात आलं, हा मामांना आवडलं. जे व्हिडिओ पाठवले होते त्यांच्या मित्रांनी ते आवडलं म्हणून ते खरेदी केलं. त्याला एक बैल घ्यायचा आहे पण आता द्यायचा आहे, पण अजून त्या क्वालिटीचा नाही म्हणून थांबलोय. जोपर्यंत बकासूर पळतोय तोपर्यंत. वैभव शेठ आता त्रिशूळ म्हणजे आपल्या बकासूरचा मुलगाच आहे का नाही? कसं वाटतं तुम्हाला त्याचं कसं राहील? कारण व्हिडिओ तर बघितले पाय बी तसं दिसतात का नाही? दिसत काय पण असू दे, कुठं ना कुठं गुंतरी येतेच की देवशेठ आहे ना? कष्ट किती घ्यायचं त्याच्यावर ना. बकासूर एवढं कष्ट घेतलं तर त्यात बी काहीतरी घडेल, पण कष्ट घेण्यावर ना. किती आपण त्याच्यावर आणि ज्यावेळेस कसं असतं थोडं बकासूर पळतोय कारण त्यावेळेस मागची किती जरी पळतं त्याच्यावर लक्ष जात नाही. समजा टॉपच्या बैलावर जातं धावणीतलं. घ्यायचं एकदम दिसतील मोलशेट आपल्याला एकदम. तरी त्रिशूळ कधी दिसला कुठल्या महिन्यात? आपल्या एवढा पावसाळा जाऊ दे. त्रिशूळपेक्षा आता बाळ्याबाई आमचा आहे तो चांगला पडतोय. होय का? मग किती पहिले जिंकून धावणीला आता? नाही ते बी घरचं वासरू आहे, पण त्रिशूळपेक्षा बकासूरच्या माझं ते 100% चालवणार. म्हणजे असं खात्रीत दिसतंय ना? खात्री डायरेक्ट. ती गाडी आपली पडले का फिरायला पडते फक्त? फेरायला मी आता पहिला फेरा टाकला. तेव्हाच कळलं आपल्याला गाडी कशी पडते. रविवारी त्या दिवशीची कमिटीची मिटिंग झाली, त्याला खरंच फरक पडत जातील ना बरेच मैदानात? 100%. काय काय फायदे कमिटीनं एक नंबर एकच निर्णय घेतलाय बैलगाडी मालकांच्या हिताचा. हा डबल बैल पळून देणार नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांची बैल 100% उजेडत येणार. 100%. हे बराच फरक पडत याचा आहे का नाही? तुम्ही पण गेला होता ना मिटिंग? हो मिटिंगला जावंच लागणार होतं. म्हणजे आमच्या तालुक्यातच मिटिंग होती. नाही बऱ्याच गोष्टी वय मोलशेट बराच फरक पडेल का नाही? हो 100%. म्हणजे काय असेल ते एकदाच, म्हणजे मोठा बैल असू दे किंवा बारका असू दे आहे का नाही? हा. बैल लागल तो लागल, नाही तो नाही. आणि बैलांना बी विश्रांती होते. त्यांना काय होतं मोठ्या बैलांच्या गाड्यांना मार खाल्लं की ती परत पैर करून 30 सीमेला गाड्या परत मारतात, तीच राहतात फायनलला फिरून. नाही बरोबर आहे की. हा. ती याला आता 100% आळा बसेल. कुठेतरी कुठं तर नाही 100% 10 तारखेनंतर आहेच बघा firing. अरे वा, सगळंच बघ आहे ना? काठी बिट्टी खाली गेली. ती तर विषयच नाही. ती आता बऱ्यापैकी कव्हरच झाले. हो हो हो. दिवशी पण बराच फरक पडला का हो? आता हा तेव्हा आता ड्रायव्हरची काय कला आहे होईल, ना? त्या गाड्यांचं एक गाड्यांचा बी विषय आहे ना टू व्हीलरांचा, हा तर ते बी बंद होईल. आणि मग त्या 1% प्रवेश फी त्याप्रमाणे चालू आहे. अरे वा अरे वा, म्हणजे बऱ्याचपैकी 60,000ची गाडी 1,000 प्रवेश फी घेतात ना, त्याच्यावर गाळा बसेल 10 तारखेनंतर 100%. आणि ती आजच दुसरं ती पण बंद केली ना? नाही बंद नाही, सेपरेट मैदान घ्यायचं. आदत वेगळं घ्यायचं, दुसरं वेगळं घ्यायचं, ओपन वेगळं घ्यायचं, एकत्रित नाही घ्यायचं. होय का? त्याचा बराच फरक पडेल.